श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. आपल्या घरामध्ये जर आपल्याला भीती वाटत असेल, कोणीतरी आहे ज्यांना माझं वाईट व्हावं असं वाटतंय, ते आमच्यावर काहीतरी तंत्र मंत्र या क्रिया करतायत असं तुम्हाला वाटत असेल, किंवा तुमच्या घरामध्ये सगळं व्यवस्थित सुरू आहे, अचानक तुमच्या घरातील एखादी व्यक्ती, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमचे मिस्टर, कोणीही घरातलं आजारी पडत आहे, तुम्ही औषध उपचार घेताय पण त्या व्यक्तीमध्ये औषध उपचार घेऊनही काही फरक दिसत नाहीये, किंवा घरातील एखादी व्यक्ती अचानक चिडचिडेपणा करत आहे. घरात अगोदर ती सर्वांशी चांगलं वागायची पण आता अचानकपणे वेगळंच वागू लागलेली आहे. कधीही झोपते, कधीही उठते, कोणाशी चांगलं वागत नाही, काम करत नाही, सारखं झोपून राहते, रोज स्नान करत नाही, देवपूजा वगैरे, जेवण या गोष्टी वेळेवर करत नाही, किंवा एक तर जेवत नाही, जेवली तर खूप जेवण करते, नजर दोष आहे, तुमच्या घरामध्ये वाईट शक्तींचा त्रास आहे, घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, अशा ज्याही काही समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागत असेल तर यासाठी सर्वात रामबाण विलाज, रामबाण उपाय म्हणजे नवनाथ भक्तिसार पारायण. एकही रुपया खर्च नाही, अगदी घरच्या घरी हे 9 दिवसांचं आपण पारायण केलं तर या 9 दिवसांमध्ये ज्याही काही बाधा असतील, आपलं घर हे बाधामुक्त होईल. आपल्या आयुष्यातल्या ज्याही काही बाधा आहेत त्या दूर होतील. कोणी तुम्हाला काही केलं असेल तर ते त्याच्यावरच जाऊन उलटेल, एवढी प्रभावशाली ही सेवा आहे. ही नवनाथ भक्तिसार ग्रंथाची सेवा जी आहे, आता तर धोंड्याचा महिना सुरू आहे म्हणजे अधिक मास सुरू आहे, तर या अधिक मासामध्ये आपण प्रत्येकाने एक वेळा तरी आपल्या घरामध्ये नवनाथ भक्तिसार पारायण केलं पाहिजे. या एका महिन्यामध्ये हे पारायण कोणीही करू शकतो, मुलं मुली, ताई दादा, विधवा स्त्रिया, लग्न झालेले न झालेले, अगदी कोणीही या ग्रंथाचं पारायण करू शकतं. असं काही नियम नाही की यांनी करायचं किंवा त्यांनी करायचं नाही. पण सर्वात महत्वाची गोष्ट, पिरियड्स असतील तर हे करायचं नाही, सुतक असेल तर ही सेवा करायची नाही. हे वाचन करत असताना पिरियड्स आले तर घरातील इतर मंडळी असतील तर त्यांना वाचायला लावायचं. पण तसं तर हे 9 दिवसांचं पारायण आहे, आपल्या डेट्स बघून आपल्याला हे पारायण करायचं आहे. आणि हे पारायण करत असताना सुतक आलं तर मात्र दुसरे जे गुरुजी असतात किंवा आपले जे मित्रमैत्रीण असतात त्यांना बोलवून हे पारायण पूर्ण करायला लावायचं आहे, अर्धवट पारायण सोडायचं नाही. आता हे पारायण करण्यासाठी स्पेशली पूजा मांडणी वगैरे तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर आपल्या देवघरासमोर बसून देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि या ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो, काही तामझाम न करता. काय बघा, कोणतीही सेवा करताना शेवटी श्रद्धा, विश्वास महत्वाचा आहे. मी किती पूजा मांडणी केली, मी ह्याव केलं, मी त्याव केलं आणि वाचन करताना मनच नाही लागलं, श्रद्धेने वाचनच नाही केलं, तर त्या सेवेला काही अर्थ नाही. त्यामुळे आपला भाव, आपली श्रद्धा, आपल्या गुरूंप्रती आपला विश्वास महत्वाचा आहे. आता हे पारायण करण्याची वेळ बघा, सकाळी लवकर उठून जर आपण हे पारायण केलं तर खूप छान राहील. पण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी 4 पर्यंत किंवा अगदी झोपेपर्यंत तुम्ही कधीही हे पारायण केलं तर चालेल, काही हरकत नाही. पण सकाळची जी वेळ आहे ती उत्तम वेळ आहे. दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये कोणतंही पारायण करायचं नाही, कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. आता नवनाथ भक्तिसार हा अत्यंत छोटा 9 अध्यायांचा ग्रंथ आहे, तो आपल्याला आपल्या केंद्रामध्ये मिळून जाईल. मोठा ग्रंथ जो आहे तो 40 अध्यायांचा आहे, पण वेळेअभावी असेल किंवा काही कारणाने आपल्याला ती सेवा करणं शक्य नसेल तर आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी 9 अध्यायांचा अगदी छोटासा नवनाथ भक्तिसार ग्रंथ तयार केलेला आहे. आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थांचं केंद्र असेल तिथे आपल्याला तो ग्रंथ मिळून जाईल. तो ग्रंथ आणायचा आहे आणि अगदी कोणत्याही दिवशी तुम्हाला वाटेल त्या दिवशी आपल्याला एखादी इच्छा असेल, मी सांगितल्याप्रमाणे कोणत्या गोष्टीचा त्रास असेल तर त्या दिवशी संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करून आपल्याला या सेवेची सुरुवात करायची आहे. ही अगदी 9 अध्यायांचा ग्रंथ आहे, त्यामुळे वाचनासाठी अगदी 2 ते 2.5 तास खूप झाले, यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही. आता 9 दिवसांचं पारायण आहे, 9 दिवसांच्या पारायणाचा संकल्प करायचा आहे. 9 दिवसांचं पारायण तुम्ही रोज एक अध्याय वाचून असं 9 दिवसांमध्ये 9 अध्याय सुद्धा वाचू शकता, किंवा तुम्ही 9 दिवसांमध्ये रोज 1 पारायण असं 9 दिवसांमध्ये 9 पारायण असं सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा हा अधिक महिना आहे तर या अधिक महिन्यामध्ये रोज 1 पारायण असं सुद्धा तुम्ही करू शकता.
किंवा 9 दिवसांचे या अधिक महिन्यामध्ये 2-3 तुम्हाला हवे तेवढे पारायण सुद्धा तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही। आता हे पारायण करत असताना आपल्याला कोणते नियम पालन करायचे आहेत? हे 9 दिवसांचं समजा आपण करतोय, 9 दिवसांमध्ये 9 पारायण आपण करतोय किंवा 9 दिवसांचं एक पारायण आपण करतोय, तर या 9 दिवसांमध्ये लसूण, अद्रक, कांदा या गोष्टी खायच्या नाहीयेत, नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, बेडवर झोपायचं नाहीये, खाली चटई, सतरंजी किंवा घोंगडीवर आपल्याला झोपायचं आहे, परान्न घ्यायचं नाहीये, गावाला वगैरे कुठे जायचं नाहीये, गेलं तरी वापस आपल्या घरी झोपायला यायचं, कारण दुसऱ्या दिवशीचं आपल्याला वाचन करायचं आहे। या पद्धतीने साधे आणि सोपे हे नियम आहेत। त्यानंतर आता याचं उद्यापन कधी करायचं? 9व्या दिवशी याचं जे उद्यापन आहे ते आपल्याला करायचं आहे। 9व्या दिवशीचं जे पारायण आहे ते आपल्याला करून घ्यायचं, वाचन करून घ्यायचं। त्यानंतर 9 मुलं मिळाली तर 9 मुलं आपल्याला बोलवायची आहेत जेवणासाठी आणि त्यांना जीव घालायचा आहे। नवनाथ भक्तिसारचा जो ग्रंथ आहे किंवा पूजा मांडणी केला असेल किंवा देवघरासमोर केला असेल त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मुगाची डाळ टाकून आपल्याला खिचडी बनवायची आहे, आपल्याला उडदाच्या डाळीचे वडे बनवायचे आहेत, खीर बनवायची आहे, दही असेल किंवा आंबील असेल हे बनवायचं आहे, किंवा तुम्ही अगदी साधं वरण भात भाजी पोळी खिचडी बनवली आणि त्याच्यासोबत आंबील असेल किंवा उडदाच्या डाळीचे वडे असतील किंवा खीर असेल, यापैकी काही बनवलं तरीही चालेल, किंवा हे सगळे पदार्थ बनवले तर खूप चांगलं। हा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे आणि 9 मुलं जी आहेत ती जीव घालायची आहेत। असं साध्या सोप्या पद्धतीने याचं उद्यापन आपल्याला करायचं आहे। आणि या ज्या दिवशी आपण या सेवेची सुरुवात करणार आहात त्या दिवसापासून 9 दिवसांपर्यंत आपल्याला काळे कपडे शक्यतो घालायचे नाहीयेत। ही सेवा करत असताना काळे कपडे घालून बसायचं नाहीये। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, नवनाथ भक्तिसार पारायण करत असताना आपल्या शरीराला कोणतीही गाठ नसावी। गाठ नसावी म्हणजे काय? आपण बघा, जेव्हा पंजाबी ड्रेस घालतो तेव्हा आपण जी पॅन्ट घालतो त्याला गाठ मारावी लागते, तर ती गाठ सुद्धा चालणार नाही। आपल्या पायामध्ये जर काळा दोरा असेल तर ती गाठ सुद्धा चालणार नाही, ते काढून टाकायचं आहे। आपण केसांना क्लचर लावतो तर ते सुद्धा लावायचं नाही, कारण आडी कोणती आपल्या अंगावर नकोय नवनाथ पारायण करत असताना। आता बघा, आपण गळ्यामध्ये हे असं मंगळसूत्र घालतो तर याला मागे गाठ असते, तर हे सुद्धा नकोय। जे आपलं सोन्याचं आपलं असेल किंवा ज्याला गाठ नसते, ज्याला फक्त हे असतं ते लावायचं लॉक असतं, तशा पद्धतीचे चालेल, पण गाठ असणारं आपल्याला काहीच घालायचं नाही। आपण साडी घातली तर आपल्या पेटीकोटला गाठ असते बघा, ती गाठ सुद्धा नाही। मग पॅन्ट आपण ज्याच्यामध्ये इलास्टिक आहे, इलास्टिक असणारी पॅन्ट वगैरे आपण घालू शकतो। केस मोकळे ठेवायचे आहेत आणि आपल्याला जे नवनाथ भक्तिसार आहे या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। सेम पुरुषांसाठी पण हेच आहे की गाठ असणारा काही दोरा वगैरे असेल तर तो काढून टाकायचा आहे। असं म्हटलं जातं की नवनाथ भक्तिसार पारायण करताना कोणतीही गाठ किंवा आडी, अगदी म्हणजे केसांची वेणी वगैरे घालणं, त्याच्यामध्ये आड्या पडतात, तर हे आपल्या केसांना नसू नये। आता आपण रबर लावल्यावर बघा, रबरला आडी घालतो केसाला बांधताना, तर ते नकोय, त्यामुळे केस मोकळे ठेवायचे आहेत। अशा पद्धतीने नवनाथ भक्तिसार पारायण या अधिक महिन्यामध्ये आपल्या वेळेनुसार किमान एक तरी पारायण, म्हणजे एका दिवसामध्ये हे 9 अध्याय वाचून असं एक तरी पारायण आपल्याला करायचं आहे। जीही काही नकारात्मक ऊर्जांच्या शक्तीचा ज्यांना त्रास असेल त्यांनी तर आवर्जून ही सेवा करा। अगदी धोंड्याचा महिना 30 दिवसामध्ये 30 पारायण करा। तसं तर तुम्हाला खूप या गोष्टींचा त्रास असेल तर 36 पारायण करा 36 दिवसांमध्ये। सांगते, कोणतीही बांध असेल, कोणतीही बाधा असेल, या 36 पारायणामध्ये ती पूर्णपणे निघून जाईल, सुटून जाईल। बऱ्याच वेळेला बघा वशीकरण वगैरे या गोष्टी असतात, तर यासाठी सुद्धा संकल्पयुक्त आपण ही सेवा करू शकतो। रोज वाचन झाल्यानंतर महाराजांना काहीतरी नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आणि आपलं आसन आपल्याला सोडायचं आहे। कोणतंही तामझाम नाही, हे करायचं ते करायचं, भीती वगैरे काही नाही। श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, हे छोटे छोटे नियमांचं पालन करा आणि ही सेवा करा। खूप छान रिझल्ट्स याचे आपल्याला बघायला मिळतील। श्री स्वामी समर्थ।